नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पाहणार आहोत काबुली चणे मसाल्यामध्ये कसे बनवायचे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। एक वाटी काबुली चणे आपण रात्रभर अशाच पद्धतीने भिजत घातलेले होते। चणे छान भिजल्यानंतर यामध्ये कट केलेला मोठ्या आकारामध्ये एक बटाटा घातलेला आहे। आता सर्वात आधी हे चणे आपण छान असे वाफळून घेणार आहोत। यासाठी कुकरमध्ये सर्व चणे आणि बटाटा घातलेला आहे। यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकून घेऊ आणि कुकरच्या 3 शिट्या करून घेऊ। यामध्येच एक कांदा आणि टोमॅटो सुद्धा घातलेला आहे। कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत इथे आपण साहित्य बघून घेऊ। इथे खोबरं घेतलं 50 ग्रॅम, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 इंच आलं घेतलं, एक मोठी विलायची घेतली आणि 2 छोट्या विलायच्या घेतल्या, अर्ध आपण चक्रीफूल घेतलं, अगदी थोडीशी कलमी घेतली, एक तेजपान घेतलं, 2 लवंगा घेतल्या आणि एक लाल मिरची घेतली। हे सर्व मसाले खरपूस असे तव्यावरती भाजून घेते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काही मसाले बारीक करणार आहोत। यासाठी सर्वात आधी लसूण आणि आलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं। आता आपण तव्यावरती भाजलेला हा मसाला सुद्धा यामध्येच टाकून घेऊ, जसं की खोबरं, मिरची आणि काही खडे मसाले। हे सर्व मसाले आपण मिक्सरमध्ये बारीकसर वाटून घेणार आहोत। कुकरमध्ये घातलेला टोमॅटो आणि कांदा सुद्धा यामध्येच घातला आणि पाणी न घालता हे आपण वाटून घेतलं। बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता आपण छोले याला फोडणी देणार आहोत। यासाठी कढईमध्ये 2 पळी एवढं तेल घातलं। तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी छान तळसल्यानंतर यामध्ये जिरे घातलं, 6 कढीपत्त्याची पानं घातली आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला तो मसाला इथे घातलेला आहे। आता हा मसाला आपण तेलामध्ये 2 मिनिटं छान असा तळसून घेऊ। यामध्येच आपण 1 टेबलस्पून एवढं लाल तिखट घातलं, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला, 1 चमचा यामध्ये धनिया पावडर घातली, 1 चमचा यामध्ये आपण कस्तुरी मेथी घातली, अर्धा चमचा यामध्ये हळद घातली, अगदी थोडासा हिंग घातला आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलं आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा यामध्ये कस्तुरी मेथी घातली आणि छान असं मिक्स केलेलं आहे। हा सर्व मसाला आपण तेलामध्ये 2 मिनिटं परतून घेऊ। जेव्हा खास करून तुम्ही रस्सा भाज्या बनवता तेव्हा अशा पद्धतीने हा मसाला आपण तेलामध्ये होऊ दिला की भाजीला चव आणि रंगसुद्धा छान येतो। 2 मिनिटं आपण हा मसाला या तेलामध्ये छान असा तळसून घेतला। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडं पाणी घातलं आणि तेच पाणी इथे वापरलं। 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं आणि पुन्हा एकदा झाकण उघडून बघितलं। छान अशी आपल्या मसाल्याला तर्री आलेली आहे, बघू शकता। आता यामध्ये उकडून घेतलेले छोले आणि बटाटा घातलेला आहे। यावरती अगदी थोडीशी आपण कोशिंबीर घालणार आहोत। कोशिंबीर घातल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून 5 मिनिटं हे छोले छान असे उकडून घेऊ। इथे आपण छोले वापरलेले आहे म्हणून हे सर्व पाणी हे छोले ओढून घेणार आहे, म्हणजे हे पाणी सर्व आटणार आहे म्हणून थोडं पाणी शिल्लक घातलेलं आहे। आणि बघू शकता पूर्ण 5 मिनिटांमध्ये आपली भाजी इथे तयार झालेली आहे। तयार झालेली ही भाजी तुम्ही भटुऱ्यांसोबत किंवा गरम गरम पुरीसोबत किंवा गरम गरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तयार झालेली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन अशाच एखाद्या छान व्हिडिओसोबत।